प्रेक्षकांनो, आज सनई चौघडा मालिकेमध्ये असा काही स्फोट होणार आहे की तेजूचा अहंकार अक्षरशः चुरडा होणार आहे। ज्या शर्वरीला ती सतत कमी लेखत होती त्याच शर्वरीने आज संपूर्ण मीटिंगमध्ये असा डंका वाजवला की अहिल्यासुद्धा तिची फॅन झाली। पण यानंतर तेजू जे करणार आहे ते पाहून तुम्हालाही राग अनावर होईल। चला तर मग पाहूया आजच्या भागाची भन्नाट अपडेट। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजू देवीसमोर उभी राहून मोठमोठ्या गोष्टी करताना दिसते। माझ्या मुलांना कोणीही फसवू शकत नाही, त्यांना कोणीही जाळ्यात ओढू शकत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी बोलून ती थेट आसावरी आणि शर्वरीला टोमणे मारते। पण यावेळी शर्वरी गप्प बसत नाही। ती अतिशय शांतपणे पण ठाम शब्दात तेजूला सांगते की काकू, माझ्या बहिणीने कधीच गौतमच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला नाही। उलट गौतमच तिच्या मागे होता आणि आज तुम्ही फक्त माझ्या बहिणीलाच दोष देत आहात। हे ऐकताच तेजूला संतापणावर होतो। ती दोन्ही बहिणीवर धमकी देत सांगते की जर तिची मुलं तिच्या विरोधात गेली तर परिणाम खूप वाईट होतील। पण शर्वरी पुन्हा एकदा तिला आरसा दाखवते। ती म्हणते, एकदा स्वतःच्या इगो बाजूला ठेवून तुमच्या मुलांचा विचार करा, तुम्हाला तुमची चूक नक्की समजेल। शर्वरीच्या या शब्दांनी तेजू काही क्षणासाठी निरुत्तर होते। मात्र तिथून निघून जात असताना तिच्या कारमध्ये बिघाड होतो आणि ती रस्त्यात अडकते। आता खरा गेम सुरू होतो। दुसरीकडे महत्त्वाची बिझनेस मीटिंग सुरू झालेली असते। अहिल्या स्वतः त्या मीटिंगला उपस्थित राहते आणि इथे शर्वरीला तिचं बिझनेस प्रेझेंटेशन सादर करण्याची संधी मिळते। सुरुवातीला अनेकांना वाटत असतं की ही तर साधी मुलगी आहे, ती काय प्रेझेंटेशन देणार। पण पुढच्या क्षणी शर्वरी सगळ्यांना थक्क करून टाकते। ती स्त्रियांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर होणारे शारीरिक आणि मानसिक बदल इतक्या सुंदर पद्धतीने समजावून सांगते की संपूर्ण सभागृह तिचं भाषण मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतं। शर्वरीच्या प्रत्येक शब्दामध्ये आत्मविश्वास, अभ्यास आणि संवेदनशीलता दिसत असते आणि मग घडतो तो क्षण ज्याची कुणालाच अपेक्षा नसते। अहिल्या स्वतः उभी राहते आणि टाळ्यांच्या गजरात शर्वरीचे कौतुक करते। ती म्हणते, मी खरंच तुझ्यावर इम्प्रेस झाले आहे। तुझ्या या प्रेझेंटेशनमुळे मी या प्रोजेक्टमध्ये 100% गुंतवणूक करायला तयार आहे। हे ऐकताच सगळे आनंदित होतात। पण त्याच वेळी मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करते तेजू आणि इथून सुरू होतो खरा ड्रामा। तेजूला हे सहनच होत नाही की शर्वरीचं कौतुक होत आहे। ती लगेच सांगायला सुरुवात करते की या डीलचं श्रेय शर्वरीला नाही तर त्याच्या उत्पादनांना आहे। शर्वरी फक्त गोड बोलून लोकांना प्रभावित करते। मात्र यावेळी अहिल्या शांत बसत नाही। ती थेट तेजूला सुनावते। अहिल्या सांगते, तू अजूनही लोकांना त्यांच्या घराच्या परिस्थितीवरून मोजतेस, पण ही मुलगी तिच्या कर्तृत्वामुळे इथपर्यंत पोहोचली आहे। इतकंच नाही तर अहिल्या पुढे म्हणते की ज्या कंपनीमध्ये महिलांचा आदर केला जात नाही त्या कंपनीमध्ये ती कधीच व्यवसाय करणार नाही। हे ऐकून तेजूचे अक्षरशः डोळे उघडे राहतात। तिची स्वतःची मैत्रीण असलेली अहिल्या आज उघडपणे शर्वरीची बाजू घेत असते आणि या क्षणी तेजूला जाणवतं की तिचा अहंकार तिच्या सर्वात मोठ्या पराभवाचं कारण ठरत आहे। तर प्रेक्षकांनो, आता पुढे तेजू खरंच बदलणार का? अहिल्याच्या शब्दांमुळे तिच्या विचारसरणीत काही फरक पडणार का? की शर्वरीला खाली खेचण्यासाठी ती आणखी एखादा नवीन डाव खेळणार? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तेजू बदलली पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।